Dear students, today we continue the numericals. पाय बेटा 21 नंबरचा न्यूमरिकल काय तो F2 साऊंड वेव्स ऑफ इक्वल इंटेन्सिटी म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I. पहिल्याची इंटेन्सिटी दुसऱ्याची इंटेन्सिटी सेम आहे. बीट्स प्रोड्यूस बीट्स then the maximum intensity of sound produced in bits will be. काय बेटा फॉर्म्युला I max is equal to maximum intensity of sound is equal to root of I1 plus root of I2 चा स्क्वेअर. आला का फॉर्म्युला लक्षात? रूट ऑफ I1 प्लस रूट ऑफ I2 होल स्क्वेअर. हां, इथं काय येतं बेटा 2 टाइम्स I1 इज इक्वल टू I2 म्हणजे I याचा स्क्वेअर आणि मग इथं 2चा स्क्वेअर किती आला 4 रूट आयचा स्क्वेअर I. तर I max इज इक्वल टू 4 टाइम्स. आता हे लक्षात आलं का तुमच्या? जर हे तुमच्या लक्षात येत नसेल तर परत मी क्लिअर करतो. I max बरोबर काय फॉर्म्युला सांगा ना मला? A1 प्लस A2चा होल स्क्वेअर. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड आणि ॲम्प्लिट्यूड A बरोबर रूट ऑफ I. आता A1 असेल तर रूट I1, A2 असेल तर रूट I2. मग ज्या ठिकाणी A1 आहे तिथं रूट I1 ठेवलं बेटा, जिथं A2 आहे तिथं रूट I2 याचं ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I असल्यामुळे याला मी काय रूट I प्लस रूट I प्लस रूट I किती आलं 2 टाइम्स रूट I याचा स्क्वेअर, ह्याचा होल स्क्वेअर आहे. तर हे 2चा स्क्वेअर 4 आलं, रूट आयचा स्क्वेअर I आला. म्हणून I max बरोबर 4 टाइम्स I. आता बेटा I मिनिमम विचारलं असतं तर काय आलं असतं रे? इथं विचारलं नाही तरी पण प्रॉब्लेमला काय लिमिट आहे? तर तोच फॉर्म्युला बेटा आहे. इथं रूट ऑफ I1 मायनस रूट ऑफ I2. फक्त काय फरक पडतो? इथं प्लसच्या ऐवजी मायनस येतं. मग आता इथं काय येतं पहा. रूट ऑफ I1ची किंमत I मायनस रूट ऑफ I प्लस रूट I मायनस रूट I गेट्स कॅन्सल दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे I मिनिमम इज इक्वल टू 0 जर तुम्हाला मिनिमम विचारलं असतं तर. पण इथं तुम्हाला मिनिमम इंटेन्सिटी असं विचारलेलं नाही म्हणून आपण इथपर्यंतच ओरली. त्यानंतर बेटा नेक्स्ट न्यूमरिकल 22. F2 वेव्स ऑफ इंटेन्सिटी I1 इज इक्वल टू I आणि I2 इज इक्वल टू 4 टाइम्स I आर सुपरइम्पोज देन द मिनिमम अँड मॅक्झिमम इंटेन्सिटी विल बी. चला आत्ताच मी फॉर्म्युला वर घेतलेला I मिनिमम इज इक्वल टू रूट ऑफ I1 मायनस रूट ऑफ I2 होल स्क्वेअर. किती आलं? होल स्क्वेअर. परत बेटा इथं I1ची किंमत किती? रूट ऑफ I मायनस रूट ऑफ 4 टाइम्स I याचा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू रूट I मायनस 2 टाइम्स रूट I याचा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू रूट I मी कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2. आता ह्याचं पूर्ण स्क्वेअर अँड दॅट इज मायनस 1 येईल, मायनस 1चा स्क्वेअर म्हणजेच फक्त रूट I आणि याचा स्क्वेअर बरोबर I आला. I मिनिमम इंटेन्सिटी किती आली? मिनिमम इंटेन्सिटी इज इक्वल टू I. आता बेटा मॅक्झिमम इंटेन्सिटी सांगा बरं काय येतं? चला फॉर्म्युला
आय मॅक्स इज इक्वल टू रूट ऑफ I1 प्लस रूट ऑफ I2 याचा स्क्वेअर. आठवतं थेरी शिकवते वेळेस. आता इथं काय आहे रूट ऑफ I प्लस रूट ऑफ 4 टाइम्स I अँड दॅट इज इक्वल टू याचा होल स्क्वेअर. म्हणजे परत मी काय म्हणतो रूट I प्लस 2 टाइम्स रूट I. मी रूट I कॉमन काढला. ब्रॅकेटमध्येच काय असेल 1 प्लस 2 याचा स्क्वेअर अँड दॅट इज 2 प्लस 1 3 रूट I याचा स्क्वेअर इज इक्वल टू 9 टाइम्स I. दॅट इज इक्वल टू 9 टाइम्स I. मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी आपण या ठिकाणी लर्न केलं बेटा. चला आता पुढे काय येईल नेक्स्ट न्यूमरिकल पहा. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. हां प्रॉब्लेम नंबर 23 यू रीड. 2 ट्युनिंग फोर्क्स हॅव फ्रिक्वेन्सीज. हे पहा बेटा N1 380, another tuning fork N2 384 hertz respectively. When they are sounded together they produce 4 beats. म्हणजे काय N is equal to N2 minus N1. हे किती आलं ऑब्वियसली हे नाही दिलं तरी चाललं असतं पण दिलेलं आहे 384 minus 380 is equal to 4 beats per second. दिलेलं आहे तुम्हाला. आफ्टर हिअरिंग मॅक्सिमम साऊंड हाऊ लॉंग विल इट टेक टू हिअर द मिनिमम साऊंड. मॅक्झिमम साऊंड ऐकल्यानंतर मिनिमम साऊंड ऐकण्यासाठी किती टाईम इंटरव्हल लागतो. तर बेटा हे मॅक्झिमम त्यानंतर मिनिमम त्यानंतर मॅक्झिमम. तर हे मॅक्सिमा टू मॅक्सिमा पिरियड ऑफ बीट म्हणतो आणि मॅक्सिमा टू मिनिमा हाफ ऑफ द पिरियड ऑफ बीट. म्हणजे पिरियड ऑफ बीट म्हणजे काय काढतो आपण सांगा मला 1/n बीट फ्रिक्वेन्सी किती आलं बेटा 1/4 पिरियड आला. तुम्हाला टी हाफ विचारलेला आहे. टी हाफ इज इक्वल टू 1/4 डिवायडेड बाय 2. बरेचसे विद्यार्थी इथं 2 कॅन्सल करता येत नाही 1/8 सेकंद. तर टी हाफ मॅक्सिमा टू मिनिमा 1/8 सेकंद. मॅक्सिमा टू मिनिमा जो टाईम इंटरवल आहे तो कितीचा असतो बेटा 1/8 सेकंद. म्हणजे प्रॉब्लेमची आयडिया क्लिअर झाली कन्सेप्च्युअली तर पुढे प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्हाला कुठलीच अडचण येऊ शकत नाही. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सीच्या कन्सेप्टवरचा हा न्यूमरिकल होता बेटा. चला आता पुढे न्यूमरिकल नंबर 24. 2 साऊंड वेव्स ऑफ वेवलेंथ किती λ1 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर आणि दुसरी वेवलेंथ आहे 40.5 सेंटीमीटर. पहिली वेवलेंथ 40 दुसरी वेवलेंथ 40 पॉईंट आणि या दोन्हीमध्ये बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स N इज इक्वल टू वेवलेंथ कोणत्याची दुसऱ्याची जास्त आहे म्हणजे दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी कमी. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स N1 मायनस N2. इथं मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे N1 ग्रेटर खरं तर असं सिम्बॉल आहे ते N1 असं N2 म्हणजे पॉझिटिव्ह डिफरन्स घ्या. या सिम्बॉलचा अर्थ काय N1 मोठा आहे का N2 मोठा आहे लक्षात घ्या त्यातून त्याचा पॉझिटिव्ह डिफरन्स घ्या. आता या पर्टिक्युलर केसमध्ये N1 ग्रेटर असल्यामुळे N1 मायनस N2 घेतलं. हां व्हॉट विल बी द स्पीड ऑफ साऊंड. आता विचारलं बेटा तुम्हाला स्पीड ऑफ साऊंड. तर इथं काय येतं बीट फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे आणि बीट फ्रिक्वेन्सी दिली असेल
तर बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा 1 मायनस व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा 2. आता व्ही कॉमन काढा, काय आलं बेटा? लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 इंटू व्ही. आलं का लक्षामध्ये? हे एन बीट 10, तर व्ही बरोबर आहे 10 इंटू लॅम्बडा 1 40 इंटू 10⁻⁻² मीटर, लॅम्बडा 2 40.5 इंटू 10⁻² मीटर, आणि लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 40 इंटू 40 मायनस हे लॅम्बडा 2 म्हणजे 40.5 डिवाइड होईल ना इकडे, हे मल्टिप्लिकेशन 40.5 मायनस 40 इंटू 10⁻². 40.5 मायनस 40 इंटू 10⁻². आलं का लक्षात बेटा कसं? हे पहा, हे व्ही हे लॅम्बडा 1 लॅम्बडा मल्टिप्लाय झाले 10 इंटू लॅम्बडा 1 ही, आणि ही लॅम्बडा 2, आणि लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 40.5 मायनस 40, आणि सेंटीमीटरचे मीटर 10⁻². हे कॅन्सल केलं बेटा. चला सांगावर काय आलं आता? हे पहा, हे 40 इंटू 405 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 0.5. आलं का लक्षात? 40.5 मायनस 40, आणि हां हे तर कॅन्सल झालं. चला काय येतं आता बेटा? हा पॉईंट मी इथं घेतला 880, तर व्ही इज इक्वल टू पहा 80 इंटू 405 इंटू 10⁻². कॅल्क्युलेशन आता पहा, हे 0 8 × 40 आणि 8 × 32 इंटू 10⁻². हे 2 प्लस हे -2 कॅन्सल. देअरफॉर व्ही इज इक्वल टू 324 मीटर पर सेकंड. Velocity of sound in air is equal to 324 मीटर पर सेकंड. हा बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बेटा, डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी. आणि इथं काय घेतलं माहिती आहे का? व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. एनची किंमत व्ही अपॉन लॅम्बडा 1, वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. N2ची किंमत व्ही अपॉन लॅम्बडा 2, लसावी काढला लॅम्बडा 1 लॅम्बडा 2, आणि मग लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 इंटू व्ही, आणि मग व्हीची किंमत आपल्याला इथं वर्कआउट करायची आहे, आणि ती किंमत व्हीची जी आलेली आहे इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी व्हीची किंमत आपल्या पुढे आलेली आहे ती 324. आल्या लक्षामध्ये? त्यानंतर आता पुढचा जो न्यूमरिकल असेल 25 नंबरचा बेटा. न्यूमरिकल फार सिम्पल असतात, फक्त फॉर्म्युले योग्य वेळी आठवले पाहिजेत. फॉर्म्युले रिकॉल झाले तर कुठल्याही न्यूमरिकलची काहीच अडचण येऊ शकत नाही. आता बेटा एक शॉर्टकट फॉर्म्युला देतो अशा टाईपच्या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी. लक्षात ठेवायचं, अ सेट ऑफ ट्युनिंग फोर्क इज अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे आता हे एक पहिला ट्युनिंग फोर्क असा असतो. ट्युनिंग फोर्क हे पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, असे ट्युनिंग फोर्क असेंडिंग वाढत याची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी आणि वाढत गेलेल्या क्रमानं असं ठेवलेलं आहे. समजा EN1, EN2, EN3, EN4, हे किती आलं? EN5 अशा पद्धतीनं असतं बेटा. आणि या दोन्हीमधला डिफरन्स जो असतो तो किती? 5 बीट. या दोन्हीमधला डिफरन्स 5 बीट, या दोन्हीमधला डिफरन्स 5, या दोन्हीमधला डिफरन्स 5, अशा पद्धतीनं चढत्या क्रमाने ठेवलेलं आहे.
कितीचा डिफरन्स आहे? 5चा. विथ द प्रिसिडिंग वन ए फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ट्युनिंग फोर्क इज 100. म्हणजे तुम्हाला दिलेले आहे N1 इज इक्वल टू 100 आणि लास्ट ट्युनिंग फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? N लास्ट म्हणतो मी 150 हर्ट्ज आहे. पहिल्याचे 100 आहे, लास्टची 150 आहे. देन द नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क्स अरेंज्ड विल बी. तर नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क म्हणजे कॅपिटल N आपल्याला काढायचं. किती ट्युनिंग फोर्क अरेंज केलेले आहेत हे असं काढायचं. आता बेटा N2 मायनस N1 इज इक्वल टू 5 बीट आणि N2 इज इक्वल टू N1 प्लस 5. आता बेटा इथं N3 इज इक्वल टू N1 प्लस 5 इंटू 2. असं लास्ट N लास्ट इज इक्वल टू N1 प्लस इथं किती येतं? इथं 3 असेल तर इथं 2 येतं. बरोबर आहे. 5 इंटू किती? लास्ट मायनस 1 N लास्ट मायनस 1 असे हा फॉर्म्युला. तर तुम्हाला काय म्हणजे नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क जर काढायचे असतील बेटा तर यामध्ये काय घ्यायचं? कॅपिटल N इज इक्वल टू N लास्ट मायनस N फर्स्ट डिवायडेड बाय बीट फ्रिक्वेन्सी आपण X म्हणू आणि प्लस 1 हा फॉर्म्युला. शॉर्टकट ओरल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा शॉर्टकट फॉर्म्युला. ओरल जे न्यूमरिकल आहेत ते सॉल्व करण्यासाठीचा हा फॉर्म्युला. आता पहा N लास्ट किती आहे? N लास्ट किती आहे सांगा? 150 मायनस N फर्स्ट 100 डिवायडेड बाय बीट फ्रिक्वेन्सी 5 आणि प्लस 1 किती आलं हे? 50 डिवाइड बाय 5 प्लस 1 इज इक्वल टू 10 प्लस 1 इज इक्वल टू 11. म्हणजे नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क अरेंज्ड हाऊ मेनी? 11. नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क अरेंज्ड दॅट शुड बी इक्वल टू 11. ते किती असले पाहिजे? 11. असेंडिंग ऑर्डर असू द्या किंवा डिसेंडिंग ऑर्डर असू द्या. उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने ट्युनिंग फोर्क ठेवले हे बेटा एक्झामला विचारलेलं आहे तुमच्या. नीट आणि CETला विचारलेला न्यूमरिकल आहे. पाठीमागचे पेपर रेफर केला तर हा न्यूमरिकल तुम्हाला विचारलेला आहे. यात अत्यंत इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला. कारण हा फॉर्म्युला आठवला ना हे थेरी बघत बसायचं नाही. काही शॉर्टकट फॉर्म्युले असतात ते लक्षात ठेवायचे असतात आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवलं तर पटकन आपल्याला ओरली येतं. काय रे ओरली? इथं सरळ सांगतो ना 100 मायनस 50 150 मायनस 100 50 डिवायडेड बाय 5 50 डिवाइड बाय 5 दॅट इज 10 आणि प्लस 1 ॲड करायचं. हे अत्यंत महत्त्वाचा आणि टिपिकल प्रॉब्लेम. आता त्यानंतर हा प्रॉब्लेम नंबर 26 तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट आहे. इक्वली इम्पॉर्टंट म्हणत आहे मी. आणि थर्ड नोटचा प्रॉब्लेम आहे. हे थर्ड नोट इथं इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. कारण बरेचशा विद्यार्थ्यांना काही चुका होतात. त्यासाठी मी चूक होऊ नये म्हणून तुमच्या पुढे काही गोष्टी ठेवत आहे. 2 साऊंड वेव्स ऑफ वेवलेंथ. आता पहिली साऊंड वेवची वेवलेंथ λ1 बेटा किती रे? 85 डिवायडेड बाय 133 मीटर. आणि दुसरीची वेवलेंथ जी आहे ती 85 डिवाइड बाय 137. चला वेवलेंथ कोणती जास्त आहे? पहिली. डिनॉमिनेटर कमी आहे. न्यूमरेटर दोन्हीचा सारखाच आहे. ज्याचा डिनॉमिनेटर कमी असेल ती संख्या मोठी असते. डिनॉमिनेटर जास्त असेल इन्व्हर्सली ती कमी असते.
म्हणजे लॅम्बडा 1 ग्रेटर दॅन लॅम्बडा 2 आणि फ्रिक्वेन्सी काय असेल n2 ग्रेटर दॅन n1. वेव्हलेंथ ग्रेटर असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असते, म्हणजे n2 ग्रेटर दॅन n1 हे इथं क्लिअर करून घेतलं पाहिजे आपण. n2 ग्रेटर दॅन n1. पहा म्हणजे बेटा अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम. टू साऊंड वेव्स ऑफ वेवलेन्थ्स 85/133 मीटर अँड 85/137 मीटर when sounded together produce 8 beats per second with a third note of fixed frequency. Then the frequency of third note म्हणजे तिसरा नोट. आता हा एक ट्युनिंग फोर्क आहे, हा दुसरा ट्युनिंग फोर्क आहे, याच्यामध्ये थर्ड नोटचा एक ट्युनिंग फोर्क ठेवलेला आहे. आता याची फ्रिक्वेन्सी किती आहे n2 ग्रेटर दॅन हे n1 आणि याची फ्रिक्वेन्सी n. तर तुम्हाला n काढायचं आहे. या दोन्हीमध्ये किती बीट आहेत सांगा ना. 8. या दोन्हीमध्ये किती बीट आहेत 8. आलं का लक्षामध्ये. मग काय येतं n2 मायनस n1 इज इक्वल टू 8. n2 मायनस n थर्ड नोटची आणि n मायनस n1 इज इक्वल टू 8. या दोघांची बेरीज केला तर हे कॅन्सल होतं बेटा. n2 मायनस n1 इज इक्वल टू 16. इथं मुलं चूक करतात. काय n2 मायनस n1 8च घेतात. थर्ड नोट म्हणलं पहा मी काय म्हणतो, थर्ड नोट असा शब्द असेल तर तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी दुप्पटच करावी लागते, त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह नाही. आपली युज्युअल मेथड म्हणजे V n1ची किंमत V अपॉन लॅम्बडा 1 हे लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 इज इक्वल टू 16. तर पहा बेटा इथं V लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 इज इक्वल टू 16 आणि V इज इक्वल टू 16 इंटू लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 अँड दॅट इज इक्वल टू 16 इंटू लॅम्बडा 1 किती आहे 85 अपॉन 133. लॅम्बडा 2 85 अपॉन 137 डिवायडेड बाय किती लॅम्बडा 1 लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 85 अपॉन 133 मायनस 85 अपॉन 137. आता बेटा हे काय होतं, हे जर तुम्ही 85 कॉमन काढलात 85 इथं जे भागिले उलटून गुणिले वर जातात तर 85 पहा आता सिंपल आहे न्यूमरिकल 16 इंटू 85 इंटू 85 डिवायडेड बाय 133 इंटू 137. आता हे वर काय येतं 137 इंटू 133 डिवायडेड बाय किती आला आता 85 इंटू 85 कॉमन काढलं मी तर काय 137 मायनस 133 137 मायनस 133 किती येतं 4. हे कॅन्सल झालं आणि इथं हे कॅन्सल झालं बेटा. राईट. तर व्हेलॉसिटी आली आपल्याला आणि मग आपण काय काढायचं आहे वेव्हलेंथ आपल्याला काढायची नाही
आलं का लक्षामध्ये? वेव्हलेंथ आपल्याला काढायची नाही. या न्यूमरिकलमध्ये पुढे आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बेटा. तर हा कॅल्क्युलेशनचा पार्ट काय करा तुम्ही इथं परत मी सॉल्व करू पुढे. हे पहा, V इज इक्वल टू 16/4 133 16 इंटू 85 आणि हां राईट आहेत. आता ही व्हेलॉसिटी आली. व्हेलॉसिटी काढल्यानंतर आपण एका फॉर्म्युल्यात कोणतं आहे n1 इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा 16/4 इंटू 185 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 85 85 इंटू 185 फक्त 85 डिवायडेड बाय किती रे 133. बेटा हे कॅन्सल, हे 4 आलं. 4 इंटू 133 4 ते 12ला 2 हातचाला 1 12 1 13ला 3 हातचा 1 532 n1 आलं बेटा. तुम्हाला थर्ड नोटची फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. तर n1 बरोबर काय माहीत आहे? n1 आपल्याला दिलेलं आहे, या फॉर्म्युला ठेवा. n इज इक्वल टू n1 प्लस 8 म्हणजेच किती 532 प्लस 8 दॅट इज इक्वल टू 540 हर्ट्स. किती आलं 540 हर्ट्स. आलं का लक्षामध्ये? 540 थोडासा लेंदी आहे, याला शॉर्टकटही करता येत नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे तो दोन्हीकडे कॉमन. काही काही प्रॉब्लेमचं सोल्युशन लेंदी असतं बेटा, तर त्या टाईपचा प्रॉब्लेम त्याला तसा वेळ दिला पाहिजे. हां, आता पुढचा न्यूमरिकल जो असेल तो फार सिम्पल आहे. 2 ट्युनिंग फोर्क्स A अँड B गिव्ज 4 बीट्स पर सेकंड. आता पहिल्याची फ्रिक्वेन्सी NA, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी NB आणि बीट फ्रिक्वेन्सी डिफरन्स किती आहे 4 बीट्स पर सेकंड वेन साऊंडेड टुगेदर. इफ द फोर्क B इज लोडेड विथ वॅक्स. आता बीला लोड केलेलं आहे. लोड करणे म्हणजे काय करणे रे हे सांगा, याचं कळलं पाहिजे तुम्हाला इथं क्लिअर बेटा. बीला लोड करणे म्हणजे असं ट्युनिंग फोर्कचे प्रॉंग्ज असतात, याच्यावरती मेन चिटकावणे. मेन चिटकावलं त्याला म्हणायचं लोडिंग, तर याचे व्हायब्रेशन कमी होतात आणि लोड करण्या अगोदर जास्त असतात. लोड केल्यानंतर काय म्हणतं बी इज लोडेड, तर 6 बीट अगोदर 4 होते तर किती बीट झाले, नंतरचे बीट किती झाले 6 बीट्स आर हिअर. आता मग NB इज इक्वल टू NA प्लस मायनस 6 बीट फ्रिक्वेन्सी प्लस मायनस असते. तर एची फ्रिक्वेन्सी 320 प्लस मायनस 6 म्हणजेच बेटा किती 326 आर 314. या दोन्हीपैकी एक रिझल्ट असतो. या दोन्हीपैकी एक रिझल्ट असतो. किती असली पाहिजे 326 किंवा 314. आलं का लक्षात? आता देन द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. लोड केल्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी काय झाली ही आली. लोड करण्या अगोदरची विचारले आपल्याला. नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती? आता पहिल्यांदा जे दिलेलं आहे बीट फ्रिक्वेन्सी बेटा किती 4चा दिला डिफरन्स. नंतर डिफरन्स कितीचा आला हा 6चा झाला. आलं का? ह्या दोन्हीमध्ये फरक कितीचा आला डिफरन्स 2चा आला. बरोबर आहे. लोड केल्यानंतर फ्रिक्वेन्सी किती झाली ती लोड केल्यानंतर फ्रिक्वेन्सी कमी होते. अगोदर किती असली पाहिजे जास्त. किती न जास्त 2 न जास्त. आता ह्याच्यापैकीच इथं जे असेल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं
तर अगोदरची फ्रिक्वेन्सी कोणती, एन बीची काढायची आहे, इज इक्वल टू एन ए प्लस मायनस 4. तर बेटा 320 प्लस मायनस 4 म्हणजे 324 किंवा 316. हे पहिली जे असते या दोन्हीपैकी एक रिझल्ट असतो, पण दुसऱ्या कंडिशननुसार तो रिझल्ट कन्फर्म करायचा असतो. एक तर 324 असले पाहिजे किंवा 316. 50% इथंच कळलं. आता लोड केल्यानंतर फ्रिक्वेन्सी काय झाली, कमी झाली. म्हणजे अगोदर जास्त, कितीनं जास्त, बीट फ्रिक्वेन्सीच्या डिफरन्सनं जास्त. आता पहा 324 2 न कमी आहे, जास्त पाहिजे म्हणलं मी. 314 असेल, लोड केल्यानंतर 314, त्याच्या अगोदर जास्त 2, म्हणजे तुमच्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी 300 एन बी इज इक्वल टू 316 हर्ट्ज. आता तुम्हाला वाटत असेल की थोडंसं काय सांगितलं, हे जे बीट फ्रिक्वेन्सी रिझल्ट तर पहिल्याच कंडिशनला असतो. एन बी इज इक्वल टू एन ए प्लस मायनस दिलेले बीट म्हणजे किती, 324 किंवा 316. आता लोड केल्यानंतर फ्रिक्वेन्सी काय होते, कमी होते. म्हणजे अगोदर जास्त असली पाहिजे. कितीनं जास्त आहे, लोड केल्यानंतरचे हे 2 कंडिशन. आता हे घेतलात तुम्ही 326, 324 जास्त आहे का, नाही ना, कमी आहे. 314 घेतलात, 2 न जास्त आहे, 316. म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, 316. दॅट इज द इयर. चला बेटा, त्यानंतर आता 28 नंबरचा न्यूमरिकल पाहूया. चला बरं, 28 नंबर. अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ पिरियड कॅपिटल टी किती दिलेले आपल्याला, 4 सेकंद. अनदर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह हे T1 आणि इथं T2, 3 सेकंद बेटा. आर बोथ कंबाईंड, द रिझल्टंट वेव्ह पिरियड काय रिझल्टंटचा. आता या पिरियड पहिल्याचा जास्त असेल तर ह्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. म्हणजे N2 मायनस N1 इज इक्वल टू N. 1/T2 मायनस 1/T1 इज इक्वल टू 1/T. पिरियडमध्ये T2 किती, 1/3 मायनस 1/4 इज इक्वल टू 1/T. लसावी काढ, 4 मायनस 3 डिवाइड बाय 3 इंटू 4 इज इक्वल टू 1/T. तर किती आलं रे, T इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 12. हे 1/T बरोबर, आणि T इज इक्वल टू 12 सेकंद. T इज इक्वल टू 12 सेकंद. हा एक सिंपल न्यूमरिकल होता बेटा. चला, आता पुढचा न्यूमरिकल जो असेल असा वाटतो, काय दिलेला आहे तो न्यूमरिकल, छान सिंपल आहे. ट्युनिंग फोर्क ए प्रोड्यूस 4 बीट्स पर सेकंड विथ द ट्युनिंग फोर्क बी ऑफ फ्रिक्वेन्सी. ही बीची फ्रिक्वेन्सी म्हणजे एन ए इज इक्वल टू एन बी प्लस मायनस किती बीट्स, 4. आता बीची फ्रिक्वेन्सी किती आहे, 256 प्लस मायनस 4 किती आली पाहिजे, 260 और 252 हर्ट्ज. दोन्हीपैकी एक रिझल्ट तुम्हाला असतो. कन्फर्म करण्यासाठी सेकंड कंडिशन, वेन द ए इज फाईल, एला फाईल केलं, बीट्स आर फाउंड टू ऑकर ॲट शॉर्टर इंटरवल. टाईम कमी झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आता एन ए वेन द प्रॉंग ए इज फाईल, एला फाईल केलं बेटा आपण, अननोन कोणता आहे, एच आहे. एन ए इज इक्वल टू 256 प्लस मायनस आधी 4 आहेत, 1 न वाढवा 5. म्हणजे शॉर्टर टाईम इंटरवल म्हणलं तर फ्रिक्वेन्सी वाढते.
किती झालं 261 और 251 हर्ट्स. आता तुलना करा. फाईल केलं तर फ्रिक्वेन्सी काय होते. फाईल करणे म्हणजे कांसानं घासून काढणे. फ्रॉंग जे असतात याला कांसानं घासले की थिन होतात. थिन म्हणजे व्हायब्रेशन जास्त होतात. तर फाईल केल्यानंतर फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजे अगोदर कमी पाहिजे. किती कमी असली पाहिजे 5 मधून 4 1 न कमी असली पाहिजे. 1 न कमी असली पाहिजे अगोदर. तर बेटा आता हे जर घेतलं 60 तर 1 न वाढलेले आहे. 532 घेतलं 1 न कमी झालेले आहे. म्हणजे तुमची ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे NA इज इक्वल टू 352 हर्ट्स. परत एक वेळेस रिपीट करतो हे सवाल. फाईल केल्यानंतर फ्रिक्वेन्सी वाढते अगोदर कमी. कितीनं बीट फ्रिक्वेन्सीच्या डिफरन्सनं. या बीट फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स जो असतो तो 1 आहे. 1 न काय झाली पाहिजे 1 न काय झाली पाहिजे 1 न ती फ्रिक्वेन्सी कमी झाली पाहिजे. म्हणजे आता 52 आहे 1 न कमी 51 म्हणजे ती किती असली पाहिजे 352 हर्ट्स. 352 हर्ट्स बेटा. चला नेक्स्ट. The prongs of a tuning fork A originally in unison with B, fork B of frequency. B ची फ्रिक्वेन्सी आहे बरं का हे. तर तुम्हाला दिलेलं आहे NA इज इक्वल टू NB प्लस मायनस किती 5 बिट्स 512 प्लस मायनस 5 तर 12 5 17 और 12 मधून 5 म्हणजे 507 हर्ट्स. या दोन्हीपैकी एक पाहूया आपण काय म्हणते. वेन साऊंडेड टू गेट द फ्रिक्वेन्सी आफ्टर फायलिंग. हे बिफोर विचारलं होतं आता आफ्टर विचारलेलं आहे. तर फाईल केल्यानंतर फ्रिक्वेन्सी काय वाढते बेटा वाढते. तर यापैकी वाढलेली कोणती आहे NA इज इक्वल टू 517 हर्ट्स. म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी जी असेल ती किती 517. डबल दिलं नाही. डबल फ्रिक्वेन्सी इथं बीट दिलेली नाही. म्हणजे काही सिंपल असतात. प्रॉब्लेमची सिच्युएशन पाहून आपण निर्णय घ्यायचा असतो. कशा पद्धतीनं तो विचारलेला आहे आणि आपली थिंकिंग पॉवर त्यानुसार करायचं. म्हणजे काही वेळेस डबल फ्रिक्वेन्सी देतात काही वेळेस बीट एकच देतात. तर आफ्टर आणि बिफोर असं विचारलं जाऊ शकतं. तर आफ्टर आणि बिफोरचे हे एक्झाम्पल तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. आता इथं काय विचारलं आहे की फाईल प्रोड्यूस 5 बिट्स वेन साऊंडेड टू गेट द फ्रिक्वेन्सी आफ्टर फायलिंग. बिफोर नाही आफ्टर म्हणजे वाढलेली फ्रिक्वेन्सी किती. या दोन्हीपैकी वाढलेली फ्रिक्वेन्सी किती 512 17 तर 517. ठीक आहे आपण इथं थांबूया.